दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी. रस्त्याअभावी रुग्णांचे हाल होणे आणि वेळेवर वैद्यकीय मदत न मिळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. असाच एक संतप्तजनक प्रकार कासेगाव येथे समोर आला आहे. पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था आता चव्हाट्यावर आली आहे. येथील आरोग्य केंद्राकडे जाणारा मुख्य रस्ता खाजगी मालकीचा वाद आणि अतिक्रमण झाल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद पडला आहे. आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. गंभीर परिस्थिती म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका देखील या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. रुग्णवाहिकेलाही वाटेतच ब्रेक लावावा लागतो असल्याने रुग्णांना पायी किंवा खाटेवरून नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. गावातील आरोग्य सेवा ही नागरिकांना मूलभूत अधिकार आहे. रस्त्याच्या वादामुळे रुग्णवाहिकेला अडकणे आणि रुग्णांना हाल सोसावे लागत आहेत. प्रशासनाच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. आता या संतप्तजनक प्रकारानंतर तरीही स्थानिक प्रशासन खडबडून जागे होणार का आणि रस्ता कधी मोकळा होणार याकडे संपूर्ण कासेगावाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.